जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा-टीईटीच्या परीक्षेमध्ये हिंदी विषय घेता येणार नाही अशा प्रकारचे मेसेजेस सोशल मीडियावर जे फिरत आहेत त्या व्हायरल मेसेजच्या पाठीमागची ऑथेंटिक सत्यता काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विथ प्रूफ बघणार आहोत, जेणेकरून आपल्या मनामध्ये निर्माण झालेला जो काही संभ्रम आहे, जे कन्फ्युजन आहे, ते या व्हिडिओच्या नंतर निघून जाणार आहे। आपण काही महत्त्वाचे पुरावे त्या संदर्भामध्ये दाखवणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडच्या बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण या ठिकाणी टीईटीची तयारी करतच आहात, तर तुमच्या या तयारीला जोड म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत गुरुजी नावाची टीईटी बॅच 2.0। ही जी बॅच आहे आता येणाऱ्या 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे। या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेल्या सगळ्या विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर घेतले जाणार आहे। लेक्चर मिस झालं रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून दिलं जाणार आहे। पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, असं एक कंप्लीट पॅकेज आहे। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जे आहे पीवायक्यू ची व्हिडिओ सोल्युशन्स 2013 पासून 2025 पर्यंत सगळं भेटणार आहे। आणि यामध्ये तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे सीटीईटीची रेकॉर्डेड कंप्लीट बॅच। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। प्ले स्टोअरला जा आणि आजच जे आहे मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करा। चला आता आपण जाऊया महत्त्वाच्या आपल्या मुद्द्याकडे। मित्रांनो, आपल्याला जर का वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्र मिळालं असेल आणि ज्या पत्राचा रेफरन्स देऊन जे आहे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे। बघा, हे 15 ऑक्टोबर 2013 चं एक महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे, जे पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या आयुक्तांना लिहिलेलं आहे। ज्यावेळेस टीईटीच्या पहिल्या परीक्षेचं नियोजन केलं जात होतं, आयोजन केलं जात होतं, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2013च्या टीईटीच्या आयोजनाच्या संदर्भामध्ये आणि यामध्ये काही गोष्टी बघा लिहिलेल्या आहेत आणि याच गोष्टींचा हवाला देऊन या ठिकाणी जे आहे हिंदीच्या संदर्भामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन मराठी, उर्दू, इंग्लिश या माध्यमातून करण्यात यावे। यामध्ये माध्यम सांगितलेलं आहे, फक्त 3 माध्यम असतील। त्यानंतर दोन्ही पेपर मधील पेपर 1 व 2 भाषा या विषयासाठी खालील प्रमाणे तरतूद आहे। जर तुम्ही समजा मराठी माध्यम निवडलं तर मराठी तुमची बाय डिफॉल्ट प्रथम भाषा असेल, सेकंड भाषा तुमची बाय डिफॉल्ट इंग्लिश येणार आहे। जर तुम्ही माध्यम इंग्लिश निवडलं तर तुमची जी काही सेकंड लँग्वेज आहे ती मराठी असणार आहे। परंतु तुम्ही जर का उर्दू माध्यम या ठिकाणी निवडलं तर उर्दू माध्यम निवडल्याच्या नंतर तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश अशा प्रकारचं ऑप्शन दिलं जाणार आहे। हा झाला संबंध फक्त टीईटी परीक्षेच्या माध्यमाच्या आयोजनाच्या संदर्भामध्ये। कोणता उमेदवार कोणत्या माध्यमासाठी पात्र आहे ते यांनी या ठिकाणी सांगितलेलं नाही की मराठीच्या उमेदवारांनी मराठीच घ्या, उर्दूवाल्यांनी उर्दूच घ्या, इंग्लिशवाल्यांनी इंग्लिश घ्या, असं काहीही या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाहीये। याच पत्राचा हवाला देऊन काही मेसेजेस या ठिकाणी ग्रुपला फॉरवर्ड होताना आपल्याला दिसत आहे। आता यांनी काय सांगितलंय, फार फार तर एक्स्ट्रा माहिती त्यांनी एवढी सांगितली, मराठी, उर्दू आणि इंग्लिश वगळता इतर माध्यमाच्या परीक्षार्थींनी मराठी अथवा इंग्रजी यापैकी एका माध्यमातून परीक्षा देण्यात यावी। हा 2013चा पत्र आहे, परंतु 2019 पासून जे आहे आपल्याकडे बंगाली, गुजराती, कन्नड, तेलुगू इत्यादी माध्यम आलेले आहेत। त्यांनी त्या माध्यमातून परीक्षा देण्याची त्यांना तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, यामध्ये जे आहे असं कुठेही लिहिलेलं नाही की तुम्हाला जे आहे या पद्धतीनेच अशा प्रकारे जे आहे ते माध्यम निवडावं लागणार आहे, कुठेही लिहिलेलं नाही। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे की आपण जर का भाषेचा आराखडा बघितला, हे ऑफिशियल वेबसाईट वरून घेतलेलं आहे, हे मनानं बनवलेलं नाही, हे परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट वरून आपण घेतलेलं आहे। यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय, पेपर 1 आहे, पेपर 1 चं या ठिकाणी जे आहे माध्यम विचारलेलं आहे। माध्यम विचारलेलं आहे या ठिकाणी माध्यम जर मराठी घेतलं, प्रथम भाषा मराठी, द्वितीय भाषा इंग्लिश, बाकीच्या सगळ्या ज्या भाषा आहेत त्या या पद्धतीने असणार आहे, असंच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। इथे कुठेही कोणत्याही ठिकाणी जे आहे तुमचं शिक्षणाचं माध्यम सांगितलेलं नाहीये। त्याच्यामुळे बिंदास पद्धतीने आपण जर का या ठिकाणी हिंदी भाषा निवडलेली असेल तर प्रथम भाषा आपली या ठिकाणी हिंदी येते, द्वितीय भाषा आपण या ठिकाणी मराठी घेऊ शकतो, इंग्लिशला स्किप करू शकतो। राहतो आहे पुढचा प्रश्न की जर आम्ही हिंदी माध्यम घेतलं तर आम्हाला जे पुढचे प्रश्न आहेत 3 विषयाचे ते कोणत्या भाषेतून येणार आहे, तर ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमधून तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी मिळणार आहे। त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये तुम्ही अजिबात काळजी न केलेली कधीही बरी आहे। आणि लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाचा परवाच्या दिवशी जे आहे एक महत्त्वाचा
शासन निर्णय आलेला, एक जजमेंट आलेला आहे. त्या जजमेंटमध्ये सांगितलंय टीईटी ही केवळ आणि केवळ पात्रता परीक्षा आहे. आणि तुम्ही जर का सर्टिफिकेट मिळवलं असेल टीईटीचं, त्याच्यावरती देखील क्लिअरली लिहिलेलं आहे की टीईटी ही केवळ पात्रता परीक्षा आहे. तुम्ही पास केली म्हणजे तुम्ही नोकरीचे हक्कदार राहत नाहीये. हे फक्त तुमचं क्वालिफिकेशन या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी एक्झाम आहे. दुसरी गोष्ट, मग ती तुम्ही कोणत्याही माध्यमातून पास केली तरी देखील चालतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आहे की महाराष्ट्रामधले हजारो उमेदवार सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टीईटी आहे, सीटेट आहे, ती परीक्षा पास करून या ठिकाणी जे आहे नोकरीला लागलेले आहे. आता मला सांगा, सीटेटची एक्झाम हिंदीमधून राहते, त्यात तर मराठी नाहीच आहे. मग जर असं असेल, सीटेट जर हिंदी माध्यमातून पास केलेली चालत असेल, तर मग महाराष्ट्रामध्ये टीईटी जी आहे हिंदी भाषा घेऊन फक्त एक विषय घेऊन पास केलेली का बरं चालत नाहीये? आता काही जणांना असं वाटतं की नाही इंग्लिशच घ्यायला पाहिजे. मग इंग्लिश का बरं घ्यायला पाहिजे? इंग्लिश घेण्यामागचं लॉजिक नेमकं काय आहे? जर मराठी माध्यमाच्या उमेदवारांना तुम्ही प्रेशराईज करत असाल की इंग्लिश घ्या, तर मग हिंदी का नाही? कारण एक प्रथम भाषा तर आम्ही मराठी घेतोच आहे, बाकी संपूर्ण पेपर मराठीमध्ये आहेच आहे. फक्त प्रश्न आहे 30 गुणांच्या हिंदी विषयाचा. त्याच्यामुळे हे कोणत्याही ठिकाणी जे आहे लॉजिकल वाटत नाहीये. त्यामुळे त्या गोष्टींकडे आपण पूर्णतः दुर्लक्ष करावं. आता हे खोलसाळपणा सोशल मीडियावर कोण करतंय, कशासाठी करतंय, ते या ठिकाणी आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यामुळे आपण जे आहे, जो योग्य मार्ग आहे, ज्यामधून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात, तो विषय या ठिकाणी घ्यायचा आहे. आणखी एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक आता रिसेंट मध्ये जर का तुम्ही शिक्षक भरतीचे उमेदवार असाल, तर तुम्हाला माहिती आहे की आता जे आहे टेट परीक्षा झालेली आहे, TAIT. या परीक्षेचं जेव्हा नोटिफिकेशन आलं, त्यामध्ये जे आहे एक गोष्ट क्लिअर सांगण्यात आली होती. टेटची जी परीक्षा आहे 3 भाषेमधून होणार आहे. मराठीमध्ये होईल, इंग्लिशमध्ये होईल, उर्दूमध्ये होईल. तुम्हाला ज्या भाषेमधून टेट परीक्षा द्यायची असेल, त्या भाषेमध्ये तुम्ही टेटची परीक्षा द्या. तुम्ही ज्या भाषेतून टेटची परीक्षा द्याल, त्या भाषेचा किंवा त्या माध्यमाचा आणि तुमच्या सिलेक्शनचा काही संबंध नाहीये. तुमचं सिलेक्शन तुमची जी काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे, त्याच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे, असं स्पष्टपणाने नमूद करण्यात आलेलं आहे. कशासाठी? कारण टीईटी जी आहे ती केवळ पात्रता परीक्षा आहे, क्वालिफाईंग एक्झाम आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर का या ठिकाणी हिंदी घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला हिंदी घेण्यासाठी या ठिकाणी माध्यम हिंदी निवडावं लागेल. लक्षात घ्या, माध्यम तुम्हाला हिंदी निवडावं लागेल. आणि जे माध्यम आपण निवडतो ती जी आहे प्रथम भाषा बाय डिफॉल्ट येऊन जाते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला मराठी हा ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल होतो. मराठी किंवा इंग्लिश असतो, त्यापैकी तुम्ही या ठिकाणी मराठी घ्या. बाकी राहिले 3 विषय, मानसशास्त्र, गणित विज्ञान, परिसर अभ्यास आणि या ठिकाणी गणित. ते तिन्ही विषय तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामुळे बिंदासपणाने तुम्ही हिंदी माध्यम जर का घेतलेलं असेल तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि लक्षात घ्या, एक आणखी तुम्हाला छोटासा रेफरन्स देतो, कसा जोडायचा तो बघा, की 2022च्या शिक्षक भरतीमध्ये बरेच उमेदवार जे आहे क्रॉस मीडियमचे उर्दू मीडियमला गेले होते, की ज्यांचं डीएड बीएड जे आहे मराठी माध्यमातून आहे, परंतु त्यांचं ग्रॅज्युएशनला इंग्लिश विषय घेऊन पास झालेले, म्हणून ते 6वी ते 8वीला उर्दू माध्यमाच्या इंग्लिश विषयासाठी लागलेले आहे. आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, ते लागलेले आहे. त्यांची आता 2-2 वर्षाची सर्व्हिस झालेली आहे. मला आता सांगा, त्या उमेदवारांनी मराठीमधून टीईटी पास केलेली आहे, तरी देखील ते उर्दू माध्यमावरती आज शाळेवरती शिकवत आहे. मग त्यावेळेस त्यांना जर का ते चालून गेलेलं असेल, हे रिसेंट मधलं एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, तर मग आताची हिंदी का बरं नाही चालणार आहे? त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये जर का काही शंका निर्माण झालेल्या असतील, त्या सगळ्या शंका आपण तात्काळ दूर कराव्या, हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट करतोय. आणि आपण स्वतःहून त्या पद्धतीने जे आहे, जर का सोशल मीडियावरती मेसेजेस येत असेल तर त्याला फॉरवर्ड करण्यापासून या ठिकाणी स्वतःला थांबवा. त्याच्या बदल्यामध्ये हा व्हिडिओ जे आहे, या व्हिडिओची लिंक त्या ग्रुपला पाठवून द्या, की जेणेकरून बऱ्याच जणांमध्ये अवेअरनेस क्रिएट होईल. आणि याच्या व्यतिरिक्त जे आहे, शेवटचं एक छोटंसं रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. हे बघा, परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे त्याचा एक तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हे खूप मोठी PDF आहे. हे जर का तुम्ही बारकाईने वाचलं तर यामध्ये देखील तुमच्या शैक्षणिक माध्यम आणि टीईटीच्या परीक्षेचं माध्यम या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारे जे आहे एक शब्द देखील उल्लेख केलेला नाहीये. त्यामुळे आपण जर का हिंदी घेऊ इच्छित असाल तर आपण सहजपणाने या ठिकाणी हिंदी घेऊ शकतो. आणि जर आपल्याला फारच जास्त भीती वाटत असेल की यार हिंदी घेऊ किंवा नको घेऊ, तर मग बेटर आहे की आपण इंग्लिशच घ्यावं. कारण आपल्या मनाची चलबिचल झालेली ही कधीही आपल्यासाठी चांगली नाही, कारण आपला अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट राहणार नाही. पण तो राहिली गोष्ट जी आहे, आपल्या मनामध्ये निर्माण झालेली जी भीती आहे ती आपण दूर करावी आणि आज आता ताबडतोब अभ्यासाला सुरुवात करावी. तुमच्या अभ्यासाला जोड म्हणून या ठिकाणी गुरुजी नावाची बॅच अवेलेबल आहे. या बॅचचा फायदा तुम्ही निश्चितपणाने घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला
प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे.